हे पहा, मी तुम्हाला मूळ संख्या आपल्याला परीक्षेमध्ये येतं की नाही, की मूळ संख्या सांगा, म्हणजे 1 ते 10 मध्ये असेल किंवा 1 ते 50 मध्ये असेल किंवा 1 ते 100 मध्ये असेल किंवा याच्यातल्या 10 टप्प्यानं मूळ संख्या सांगा असं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मग या मूळ संख्या, बरं मूळ संख्या म्हणजे काय माहिती तुम्हाला? हा, त्याच पाड्यात म्हणजे एका जी संख्या असेल त्या संख्येला दुसऱ्या कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. स्वतः ती संख्या किंवा एक याच्या व्यतिरिक्त भाग कुठल्याच संख्येने जात नाही, त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या. मग आता या मूळ संख्या ओळखण्यासाठी एक ट्रिक आहे. काय आहे? ट्रिक. मग ही कशी आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. याच्यासाठी आपण काय करायचं, एक 4 इंग्रजीची अक्षरं आपल्याला लक्षात ठेवायची. ए बी सी. कोणती? ए बी सी आणि डी. पण ती कशी ठेवायची लक्षात? तर सुरुवातीला बघा काय लक्षात ठेवायचं, बी बी, त्यानंतर या क्रमानं लक्षात ठेवायचं आपल्याला, बी बी सी, बी बी सी, बी ए. या क्रमानं आपल्याला काय करायचं, फक्त हे अक्षर लक्षात ठेवायचं. आता हे अक्षर किती झाले मोजायचे आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झाले? 10. आणि हे किती तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती आहे? या प्रमाणे आपल्याला इथे काय करायची, ही अक्षरं लिहायची. मग आपण लिहूया. काय आहे सुरुवातीला? डी, त्याच्यानंतर डी, त्यानंतर बी बी सी, परत एकदा बी बी सी आणि परत बी आणि ए. आता या अक्षरांचा क्रम माहिती आहे आपल्याला? या अक्षरांचा क्रम माहिती का आपल्याला? या अक्षरांचा क्रम काय आहे तो? कोणता क्रम? ए किती नंबरला आहे अल्फाबेटिकल मध्ये? 1. बी किती नंबरला आहे? 2. सी किती नंबरला आहे? आणि डी 4. मग तिथं त्याप्रमाणे फक्त अंक आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी लिहायचे. बघा, डी किती? 4. डी 4. बी 2. बी 2. सी 3. बी 2. बी 2. सी 3. बी 2. ए 1. आहे सोपं. तर मग आता 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहे. 11 ते 20 मध्ये 4 आहे. 21 ते 30 मध्ये 2 आहे. अशा पद्धतीनं आपण फक्त हे मराठी लक्षात ठेवली की आपल्याला काय होतं, मूळ संख्या काय करता येतात? 1 ते 100 मधल्या काढता येतात. मग आता 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती असा पण प्रश्न विचारला जातो की नाही? मग ते आपण आता इथं बघूया. 1 ते 100 मधला सांगा बरं तुम्ही. 4 आणि 4 2, 10 10 2, 12 3, 15 15 आणि 2, 17 17 आणि 2, 19 19 आणि 3, 22 22 आणि 2, 24 24 आणि 1, 25. किती मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये? 25. मग या अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण 1 ते 100 मधल्या मूळ संख्या काय करू शकतो? लक्षात ठेवू शकतो. आहे की नाही सोपं?